चरणात तुकोबरायांनी नामस्मरणाचे 2 फायदे सांगितले. ते म्हणजे काय, तर तुमच्या आमच्या आयुष्यावर येणाऱ्या संकटाचं निरसन सहज होतं भगवंताच्या चिंतनाने. याशिवाय दुसरा फायदा म्हणजे हा दुःखरूपी असणारा संसार सागर तरुण जाण्यासाठी मदत होईल. असे 2 फायदे तुकोबरायांनी या चरणामध्ये सांगितलेले आहेत. मग चिंतनाचे 4 प्रकार पडतात. नंबर 1 विषय चिंतन. मग तुम्ही आम्ही सर्व विषय चिंतनामध्ये एवढे अडकलेला. प्रकार 4 विषय चिंतन, परदोष चिंतन आणि भगवत चिंतन, असे 3 ते 4 प्रकार पडतात. त्यातलं विषय चिंतन म्हणजे तुम्ही आम्ही म्हणजे मला हे मिळालं नाही, मला ते मिळालं नाही, या सगळ्या गोष्टींचं सारखं चिंतन करत राहणं म्हणजे विषय चिंतन. किंवा आपल्याला एखाद्या भौतिक गोष्टींमधलं म्हणजे कुठल्या गोष्टीचं सुख मिळालं नाही, आपल्याकडे बंगला नाही, आपल्याकडे पैसा नाही, आपल्याकडे हे नाही ते नाही, ह्या सगळ्या भौतिक गोष्टींची चिंता करणं म्हणजे विषय चिंतन. नंबर 2 परदोष चिंतन म्हणजे दुसऱ्याच्यातले दोष बघणं. जेव्हा आपण दुसऱ्याचे दोष बघतो तेव्हा एक बोट त्या व्यक्तीकडे असतं पण 3 बोट आपल्याकडे असतात. म्हणून परमार्थी माणसानं किंवा भजन करणाऱ्या माणसानं कधीच दुसऱ्याच्यातले दोष बघू नये, कारण 3 बोट आपल्याकडे असतात. कधीच दुसऱ्याचे दोष बघू नये, पण ते चिंतन करणं दुसऱ्याचे दोष बघणाऱ्या माणसाला परदोष चिंता असं म्हणतात. आणि नंबर 3 भगवत चिंतन म्हणजेच भगवंताचं नाम, भगवंताचे गुण, भगवंताचं रूप, भगवंताच्या लीला, भगवंताचं सगळं संत वाङ्मय, भगवंताचं नामस्मरण, या सगळ्याचं चिंतन करणं म्हणजे भगवत चिंतन. विठ्ठल 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 विठ्ठल. आपण जर हरी चिंतन केलं तर हरी आपली चिंता केल्याशिवाय राहणार नाही. भगवान श्रीकृष्ण श्रीमद भगवद्गीता अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योगामध्ये भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतात 22व्या श्लोकामध्ये स्वतः सांगतात अनन्यश्चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. भगवान श्रीकृष्ण स्वतः असं म्हणतात की जो कोणी आत्मनिष्ठेनं एकनिष्ठेनं माझं चिंतन करेल, मला भजेल, त्याच्या चरितार्थाची काळजी मी वाहतो. हा योगक्षेमो आगवा तयाचा मजची पडिला पांडवा जयाची सर्व भावा आश्रयोनी एरवी तरी माझी भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरान मागे तू मन हे मीची करी माझी भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी माझ एकांते. भगवान श्री ज्ञानोबा या ओव्यांमधून आपल्याला सांगतायत की एकनिष्ठेनं आत्मनिष्ठेनं फक्त भगवंताचं चिंतन केलं तर ते आपली चिंता केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तुकोबराय आपल्याला या दुसऱ्या चरणामध्ये सांगतायत की भगवंताचं चिंतन
सतत केलं तर देव आपल्याला दोन प्रकारे मदत करतोय, म्हणजे आपल्या आयुष्यात येणाऱ्या सर्व संकटाचं निरसन करतोय, शिवाय संसाररूपी भवसागर तरुण करण्यासाठी मदत करतोय. आपण जर देवाला आपलंसं केलं तर देव आपल्याला आपलंसं करतो. आपण जर देवाचं चिंतन केलं, स्मरण केलं तर देव आपलं मरण चुकवतो. शिवाय देवाचं जर आपण भक्ती केली, मुखामध्ये नाम घेतलं तर देव आपल्याला मुक्ती दिल्याशिवाय राहत नाही. मुखे नाम हाती मोक्ष, मुक्ती दिल्याशिवाय नाही. जसं की आपल्याला हा देवच मुक्ती करता मिळाला, म्हणून सतत चिंतन करणं गरजेचं आहे. मग देवानं असं कुणाकुणाच्या आयुष्यामध्ये संकटकाळी मदत केली